नमस्कार, माझे नाव केतन संजय बोगले. आम्ही माध्यमिक विद्यालय बिडवाडी या प्रशालेचे विद्यार्थी आहोत. माध्यमिक विद्यालय बिडवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र विकसित भारत बिल्टॉन या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने सहभाग घेतला आहे. आमच्या शाळेत सहभाग घेतला आहे. त्या स्पर्धेसाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टचा मुख्य विषय आहे आत्मनिर्भर भारत व उपविषय आहे ते टाकाऊपासून टिकाऊ. हा प्रोजेक्ट असा बनला की आता सर्वत्र जिकडे तिकडे कागद पडला असतो, रद्दी कागद पडला असतो, त्या ह्याच्यानुसार आपला हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. माझे नाव श्रेया महेश बागवे, शाळा माध्यमिक विद्यालय बेळवाडी, इयत्ता 10वी. आम्ही हा प्रोजेक्ट टाकाऊपासून टिकाऊ या याच्यापासून बनवला आहे. कागद जो आपण बाहेर फेकला, टाकाऊपासून टिकाऊ या कागदापासून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. याचा उपयोग ग्रीटिंग कार्डसाठी केला जातो. हा प्रोजेक्ट आम्ही बनवताना कागद जो बाहेर फेकला जातो तो आपण झाडांच्या बिजांसाठी पण उपयोग करू शकतो. हा कागद आधी आपण कागद कात्रीने कट करून घ्यायचा, त्यानंतर त्याच्यात बारीक हे करून मिक्सरमध्ये टाकायचा. मिक्सरमधून बारीक करून झाल्यावर तो कागद आपण उन्हात सुकवावा. एका ट्रेमध्ये घेऊन तो उन्हात सुकवावा. त्यानंतर त्यात आपण काही बीजं टाकावी. यापासून ग्रीटिंग बनवू शकतो. आपण दुसऱ्यांना ग्रीटिंग देतानाही सांगू शकतो की ग्रीटिंग वापरून झाल्यावर न टाकता ते आपण मातीत काढून त्यापासून आपण बीजांची निर्मिती करू शकतो. त्या बीजांना दर दिवसा थोडे पाणी टाकून ती बीजं निर्माण होऊ शकतात आणि आपण या सर्वांना सांगू शकतो. नमस्कार, शिल्पा मारुती सिंदरकर. मी आता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय बेळवाडी. जे आता मी प्रोजेक्ट सांगला त्या प्रोजेक्टपासून आपल्या पृथ्वीवर रोगराई कमी होईल. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर कागदाचे सर्वत्र कचरा असतो तो कमी होईल आणि मग त्यामुळे कागद कमी झाल्यामुळे आपण सर्वत्र कचरा पण कमी करू शकतो. कचरा कमी झाल्यामुळे त्या कागदापासून आपण वनस्पती तयार करू शकतो. भारताचा निसर्ग आपण सुंदर बनवू शकतो. धन्यवाद. पकड़